गोल्डन सन जे संध्याकाळी आणि सकाळी असतो. डेली ह्याच्यामध्ये कसं हा रोड पूर्ण गाड्यांनी सारखं ये जा होत राहतं, सकाळ असो संध्याकाळ असो. पण आज नाही आहे जास्त रहदार, त्याच्यामुळं आपल्या पक्ष्यांना निवांतपणे वावरता येतं. बघू शकता तुम्ही आपले कावळे मंडळी बसले. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? सर्वांना नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 6 वाजलेत. मी प्रत्येक वेळेस देवाला हीच प्रार्थना करतो की हीच सकाळ मला दररोज भेटते, आणि कधीतरी ही सकाळ मला भेटते. कारण की ऑफिस टायमिंग झालं की थोडंसं वॉक करतो घरातल्या घरात, त्याच्यानंतर मग थोडंसं योगा करतो. योगामध्ये लाईक मी भस्त्रिका, अनुलोम विलोम, मग काही थोडेफार जे आपल्याला जमतं तेवढं करतो. आणि अनुलोम विलोम केलं ना प्रॉपर पूर्ण झोप होऊन जाते. आज चान्स भेटलाय तर लेट्स हॅव सम एक्सरसाइज, मेडिटेशन अँड ऑल्सो स्पेंड अ क्वालिटी टाईम. ओके, अँड दिस मॉर्निंग इज व्हेरी स्पेशल फॉर मी. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही जिथं राहतो तिथलं वातावरण कसं आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करायचा मी प्रयत्न करेन. ते मी पहिल्यांदा तुमच्यासोबत हे शेअर करतो आहे. आणि काल पण मी लवकर उठलो होतो, सूर्यदर्शन घेतलं. तर चला निघूया आपण. सकाळ झालीच असणार आहे, म्हणजे उजेड आला असणार आहे. तर चला. अलाराम वाजतोय. श्रुतिका लवकर अलाराम लावून ठेवते. मी पहिलं बंद करतो कारण की परत झोप मोड होईल. सकाळ झाली आहे, बघूया आपण. हो यस, तर या ठिकाणी आपली पार्किंग असते 4 व्हीलरची, आणि त्याचबरोबर इथे 2 व्हीलर. आणि इथून पूर्ण सकाळचे सूर्य आपल्याला दिसतं, सकाळचं सूर्य. तर हे आपल्या घराजवळचं असं मॉर्निंगचं दृश्य. खूप छान, शांत, प्रसन्न, आणि तुम्हाला पक्ष्यांची किलबिलाट पण ऐकू येते. तर चला आपण जाऊया इथून. आणि हे शेवटचं लेन असल्यामुळे ना खूप शांतता आहे. शेवटचं लेन असल्यामुळे पूर्ण शांतता, त्याचबरोबर स्वच्छता सुद्धा. बॅचलर असल्यापासून मी असं लोकेशन खूप सर्च करत होतो, पण फायनली आत्ता भेटलं मला. पण ही वेळ पण मला खूप गरजेची होती, कारण की घरातून वर्क फ्रॉम असेल ना, डिस्टर्बन्स नसतं. आणि हे जो एरिया आहे फुलेनगरचा एरिया आहे, जिथे दत्त मंदिर आहे त्या समोरचं एरिया खूप छान, प्रसन्न, स्वच्छ असं एरिया आहे. आता दत्त मंदिर होणार आहे. खूप छान असं बांधकाम केलं त्याने. आधी साधं फक्त कळस होतं. आता बघता बघता आपण सारंगीच्या शाळेजवळ आलो, आणि हा आहे सकाळचं असं प्रसन्नमय दृश्य. आणि हे सारंगीची शाळा, आणि खूप छान अशी शाळा आहे. शिक्षण पण खूप छान आहे. त्याचबरोबर शिक्षक जे आहेत ना ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. समोर जो आहे तो आहे विश्रांतवाडी रोड, आळंदी रोड, आणि दत्त मंदिर तुम्हाला समोर दिसते. हा दत्त मंदिर. इथे पालखीचा विसावा असतो दरवर्षी. दररोजचे व्यवसाय करतात रिक्षांचं, कसं एकदम व्यवस्थित पार्किंग केलेलं आहे. आणि पुढं गेलं ना तिथे CBIचं ऑफिस आहे. आपण त्या रोडवरती आपण आज थोडंसं वॉक करणार आहोत. अजून थोडंसं लवकर आलो असतं ना, अंधार असला असतं, पण अंधारात ते नको वाटतं, की आपल्यासाठी हे नवीन एरिया आहे.
पण मला थोडंसं उजेड होऊ दे आणि मग निघूया आपण वॉकसाठी. सकाळचं रोड परिचयातलं नाही आहे. मॉर्निंग एकदम सकाळचं एकटं निघणं बाहेर तर थोडंसं रिस्की आहे. आणि तुम्ही बघतायच आता पुण्यामध्ये मी 10 वर्षापासून इथं राहतो आहे, पण आता पुण्यामध्ये खूप काही असं बदल झालेला आहे जे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. याच्यावरती नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा खरं आहे का खोटं आहे. हे आहे CBIचं ऑफिस. आणि हे विश्रांतवाडी रोड सर्व्हिस रोड आहे. माझं आजचं वॉकचं काउंटिंगचं टार्गेट आहे की कमीत कमी 5000 स्टेप्स आपण पूर्ण करायचे. मी मोबाईलवरती सेट करून ठेवतो ॲप्लिकेशन. 300-400 स्टेप्स झालेच असतील. रोड साईडला असे झाडांचं जे लाईन बघू शकता ना किती छान असं दिसतं आणि फ्रेश वातावरण आहे. अजून एक 2 तासांनी आपण जर आलं ना तर खरंच पोल्युशन होऊन जातं इथे, गाड्यांचा धुराळा वगैरे. आता इलेक्ट्रिक गाड्या किंवा बाईक निघाल्यामुळं थोडंसं डिफरन्स असेलच, पण त्याला अजून पूर्णपणे डिफरन्स व्हायला वेळ लागणार. तर बघू शकता सगळे असं वॉकला वगैरे येतं. थंडी सुटलेली आहे. आणि इथं विठ्ठलाचं मंदिर. म्हणजे खूप वर्षानंतर वॉकसाठी बाहेर पडलो, त्याच्यामुळे खरंच मला डिफरन्स जाणवतो आहे. आणि जर दररोज जर करत असेल तर अल्टिमेटच पूर्णच डिफरन्स असेल. तर मागं बघू शकता पूर्ण मोकळं आहे. आणि इथून हा जो रोड आहे तो आळंदीलाच जातो आणि मागचा जो रोड आहे तो संगमवाडीला वगैरे जातो तो रोड. तर खरंच तुम्हाला जो गोल्डन चान्स आहे, ज्यांचं ड्युटी वगैरे सगळे रेग्युलर टाईममध्ये असेल ना, नक्कीच तुम्ही हे एक्सरसाइज करा. निदान वॉक तरी दररोज करा. खूप छान आणि प्रसन्न वाटतं, जे कुणाला लोकर भेटत नाही. त्यातलं उदाहरण म्हणजे मी एक आहे. बिल्डिंगमध्ये आपल्याला घर राहायला भेटेल का भाड्याने वगैरे रेंट होते, पण ते गव्हर्मेंट क्वार्टर्स आहेत. तर तुम्हाला आळंदी रोड दाखवतो. हे आहे मागचं संगमवाडी रोड आणि हे तुम्ही बघू शकता आळंदी रोड. संगमवाडीकडे जाणारा रोड. आणि या ठिकाणी आळंदी. हा सगळे सायकलिंग वगैरे पण करत आहेत. वयाची अटच नसते खरं तर. एक्सरसाइज करायचं म्हटलं तर, कला क्षेत्रामध्ये आपल्याला पाऊल टाकायचं असेल तर आणि शिक्षण करायचं असेल तर वयाची अट हे नसतेच. फक्त आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये असे आपण स्वतःला बांधून घेतलो आहे जेणेकरून आपण कलाक्षेत्रात लवकर उतरू शकत नाही किंवा एक्सरसाइज करू शकत नाही किंवा दैनंदिन जीवन आपण एक चांगलं शांततेत नाही घालू शकत. आणि हे बाय डिफॉल्ट आणि ही काळाची गरजसुद्धा आहे की आपण आपल्याला व्यवहारामध्ये बांधलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. बघू शकता दिघी रोड, आळंदी रोड, जेल रोड. आता मी एक सरकारी कर्मचारी म्हणजेच पोलीस यांना पाहिलं, जे आपली रात्रीची ड्युटी म्हणजे नाईट ड्युटी संपून आपल्या घराकडे वॉक करत चाललं आहे. पण खरंच नाईट ड्युटी करून ते वॉक करत घरी जात आहेत, हे खूप छान. आता आपण टर्न घेऊया, कारण की हा जो चौक आहे मेंटल कॉर्नर चौक आहे, जिथे पोलीस स्टेशन पण दिसतं. पण तेवढं लांब आपल्याला नाही जायचं आहे. आपल्याला परत आता रिटर्न निघायचं आहे. तर चला आपण जाऊया रिटर्न. आपण आधी त्या साईडला होतो, आता आपण ह्या साईडला आहे. रोड क्रॉस करताना नेहमीच मागे पुढे बघायचं, सकाळची वेळ असो किंवा संध्याकाळची. तसंच मी आरामात रोड क्रॉस केलं, वॉक जरी करत असेल तरी. आता तुम्ही बघू शकता ह्या साईडनं असताना कुठली गर्दी नव्हती, पण आता तुम्ही बघू शकता सगळे फॅमिली मेंबर्स किंवा मित्र वॉक करत जात आहेत. थोडंसं इथं आपण आराम करूया. सर्व्हिस रोड आहे ना, या ठिकाणी आपण कसं आहे मॉर्निंग वॉक, रनिंग आणि त्याचबरोबर 4 व्हीलर प्रॅक्टिस, 2 व्हीलर प्रॅक्टिस हे करू शकतो सकाळच्या टायमामध्ये. तर होऊ शकतं कसं रनिंग वगैरे करतायच ते. आणि ही आहे सकाळची प्रहर.
मंदिराजवळ बसलो आहे ना, ऑनलाईन आपल्याला फूड डिलिव्हरी वगैरे जे करतात ना, खरंच त्यांचं जो काम आहे तो एफर्टलेस आहे. खरंच त्यांचा आपण कदर केलं पाहिजे. एवढं सकाळ सकाळी उठून नाश्त्याची सोय करतात आपल्याला आणि घरपोच सेवा देत आहेत. आणि जात असता पाहिलं की बॅगमध्ये भरून पूर्ण भाज्यांचं सामान ते घेऊन जात होते. आणि दोघं नवरा बायको करत आहेत असं मला वाटतं, कारण की दोघं चालले होते. खरंच आपल्या संसारासाठी, आपल्या प्रपंचासाठी सकाळपासून ते सुरुवात करत आहेत आणि घरपोच सेवा देत आहेत. हे खूपच छान गोष्ट आहे. हँड्स ऑफ त्यांना. खूप छान असता उजेड झालेला आहे. आपण निघूया घराकडे. खूप छान असं थोडंसं शांततेत येऊन बसलो इथे आणि देवदर्शन पण केलं महादेवाचं. आता आपण घराकडे निघूया आणि थोडंसं नाश्ता पाणी वगैरे पण करूया, कारण की आजच आपला असं वेळ भेटलेला आहे जे आपल्यासाठी खूप छान आहे आणि खूप खास आहे. तर तुम्ही मागं बघू शकता कसे जॉगिंग करत सगळे जात आहेत. जसं सनराईज होतं तसं उजेडाची किंवा प्रखर आणि दृश्य खूप बदलून जातं. आता आपण सकाळी बघितलं कसं होतं, तर त्यावेळेसचं तुम्हाला आता बघू शकता की उजेड कसं आहे ते. आणि हा रोड व्ह्यू जे तुम्हाला मी ज्यावेळेस सकाळी निघालो होतो ते दाखवलेलं. जाताना आपण पलीकडच्या रोडने गेलतो. आता आपण पुन्हा घराकडे निघतो, तर इथं गणपतीचं मंदिर आहे म्हणून मी इथून आलो. हे आहे गणपतीचं मंदिर आणि समोर तुम्ही दृश्य बघू शकता. सूर्योदय झालेला आहे. हे गणपतीचं मंदिर. संडे असल्यामुळे ना आता फॅमिली टाईम खूप इम्पॉर्टंट आहे. आराम, त्याचबरोबर आज खाण्यासाठी काय नवीन जुनं, नाश्त्यासाठी काय नवीन जुनं बनवायचं, याचा प्लॅन प्रत्येक घराघरामध्ये असणार आहे. अरे वा, तुम्ही बघू शकता उंबऱ्याचं झाड. उंबऱ्याचं झाडापाशी आहे ना दत्तदेवाचा वास असतो, हे खरी गोष्ट आहे. जाताना ह्या रोडने गेलो होतो इथून आणि येताना पण इथून आलो. तर किती छान असं, मग हायवेला होतं त्यास किती गोंधळ होता. आता पूर्ण मोकळं दिसतंय, हो का नाही. आणि तुम्ही शाळा पण बघू शकता, पूर्ण एकदम शांतता वाटते. नंतर आपल्या मुलांचे किलबिल चालू असते. संडे असल्यामुळे सुट्टी. आणि डेली ह्याच्यामध्ये कसं हा रोड पूर्ण गाड्यांनी सारखं ये जा होत राहतं, सकाळ असो संध्याकाळ असो. पण आज नाही आहे जास्त रहदार, त्याच्यामुळं आपल्या पक्ष्यांना निवांतपणे वावरता येतं. बघू शकता तुम्ही आपले कावळे मंडळी बसले. जाताना एकच होतं, गोल्डन सन, जे संध्याकाळी आणि सकाळी असतो. बघू शकता तुम्ही सूर्योदय. नारळाचं जर झाड असेल आणि त्या ठिकाणी जर सूर्य आपल्याला दिसत असेल तर तुम्ही बघू शकता नारळाचं झाड किती एकदम डार्क दिसतोय. परंतु पूर्णतः आपलं डोकं शांत असेल, काही कामाचं लोड नसेल आणि अशा वेळेस आपण हे वॉक वगैरे करतो ना, त्याचा आपल्याला जो अनुभव असतो, प्रसन्नता वाटते, ते खूप छान असते. आपण घराकडे आलो आहे. श्रुतिका पण उठलेली असेल तर आपण मस्त चहा पाणी करूया. चला. सारंगी आणि श्रुतिका सगळे झोपले होते आणि आता उठले जर असेल तर पप्पा कुठे गेले हे त्यांना प्रश्न पडला असेल. तर आपण आलो आपल्या घराकडे.